सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर के कैंप क्रमांक 3 के चोपड़ा कोर्ट परिसर में स्थित डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर नगर में एक महिला द्वारा फांसी लगाकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। वही मृतक के परिवार वालों ने आरोप लगाया है कि महिला को उसके ससुराल वालों ने आत्महत्या के उकसाया था। बता दें कि यहां के कैंप क्रमांक 3 परिसर में रहने वाली मनीष जाधव की शादी रीति रिवाज से हुई थी और शादी के बाद से ही मनीषा को उसका पति आशुतोष जाधव, सास, देवर और ननद उसे मानसिक रूप से परेशान करते थे। इतना ही नहीं, उसे प्रताड़ित भी करते थे और आए दिनों पैसे के लिए उसे परेशान किया करते थे। उनकी पैसों की भूख उसके रिश्तेदार द्वारा पूरा किया जाता था। इस सब से परेशान मनीषा ने फांसी लगाकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। वही इसको लेकर मनीषा के रिश्तेदारों ने मध्यवर्ती पुलिस थाने में हंगामा किया। माझं नाव सुधाकर भिवा महाले व माझी मुलगी मनीषा राजू महाले यांचा व यांचे पती आशुतोष व त्याची आई, त्याची बहीण आणि त्याचा भाऊ हे 4 लोक मिळून माझी मुलगी गावाकडे असताना हे लोक फोनावरती सांगायचे की तू ये इकडं आणि पैसे घेऊन ये, पैसे घेऊन नाही आल्यास तर माझे मुलं मला देऊन टाक। यांनी आम्हाला वर्षापासनं म्हणजे टॉर्चर करून आमच्याकडनं हे गरीब लोकांकडनं हे पैसे मागायचे। आम्ही फार पैसे दिले त्यांना, माझ्या नातलकांनी बी दिले, माझ्या भाष्यांनी व माझ्या भावाच्या मुलाच्या सालींनी, यांनी सर्वांनी त्याला पैसे दिले। आशुतोष जाधवला हिच्यामध्ये रात्री ठीक 8-8:30 वाजता माझ्या भाषीला हे 4 लोक घरात असताना फाशी कशी घेणार आणि बाहेरून कडी लावलेली होती घराची। हिच्यात जे फाशी घेणार ते कडी कशी लावणार हिच्यामध्ये यामध्ये व पोलीस प्रशासन यांनी काही तक्रार आमची घेतलेली नाही। आम्हाला काही न्याय मिळाला नाही। तुमची काय मागणी आहे पोलिसांकडून? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। न्याय म्हणजे नेमका काय? याच्यावर त्याला अटक झालेली पाहिजे। आज आमच्या मुलीसोबत झालं, उद्या दुसऱ्या मुलीसोबत करणार ते लोक। पोलीस प्रशासन यांची त्यांनी काही कारवाई केलेली नाही। ताई, आपलं नाव सांगा आणि आपण कोण आहात? मी मुलीची काकी आहे। माझी मुलगी आहे, काकी आहे मी त्यांची। तर माझी मुलगी इथं उल्हासनगरला दिलेली आहे आशुतोष जाधव यांच्या घरी। पण हे 3-4 मिळून माझ्या मुलीला यांना मारलेलं आहे। कोण 3-4 आहेत? सासू, देर आणि ननन आणि नवरा, 2 भाऊ आणि मायलेकी, म्हणजे या 4 जणांना यांचा प्लॅन हे पूर्ण त्यांना मारायची कोशिश केली। आणि ते म्हणता की हिनं खुद फाशी घेतली, हे असं होणारच नाही। मग खुद फाशी घेतली आहे तर मग तुम्ही कुठे गेले होते त्या टायमाला? हो, दरवेळेस ते पैसे मागायचे, दरवेळेस त्याला पैसे पाहिजे, दरवेळेस ते माझ्याकडून घ्यायच्या, बापाकडून, म्हणजे नातेवाईकाकडून त्याला 10-5 हजार म्हणजे दरवेळेस त्याला पाहिजे। ह्या वेळेस पण स्वतः मायबापांनी 20,000 रुपये तिला दिले। तेव्हा ती पोर आली इकडं। आणि मग इथं तिला पैशामुळं म्हणा की स्वतःहून तिनं काय केलं किंवा यांना मारून टाकलं। माझी मुलगी 5-5 हजार ती दरवेळेस अशी मागायची। म्हणजे हा नवऱ्याचा आणि सासूचा प्लॅन राहायचा। फक्त त्याला पैशासाठीच ते सून म्हणून वागत होते।
मला तर हेच कळतं, दुसरं काही नाही. आणि मारहाण तर तिला करायचेच आणि त्यांनाच मारून टाकली ही माझी इच्छा आहे पूर्ण. मी सांगते तिच्याशिवाय कोणच तिला मारणार नाही. ती स्वतःहून फाशी पण नाही घेऊ शकत, कारण तिला 2 मुलं आहे. तिचा काय मुलामध्ये जीव नाही नाटकला का बस. आणि तुम्ही पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली आणि काय मागणी केली पोलिसांकडे? हा, मागणी आहे की त्यांना अटक करावी, अशी आपली मागणी आहे की त्यांना अटक करावी. चारी लोकांना जेलात न्यावा, तेव्हा आमच्या मनाला शांती भेटेल.